मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे लगत असलेल्या डहाणू तालुक्यातील गंजाड येथील जमिनीवर रात्रीच्या अंधारात उत्खनन जोमात सुरू असून ह्या मातीचे उत्खनन करून ते RKC कंपनीला भराव करण्यासाठी विकलं जात आहे असा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे। मात्र गंजाड येथे ज्या जागेत उत्खनन सुरू आहे त्या जागेचा काही भाग मालक लाडक्या काकडा दळवी यांच्या मालकीचा आहे। मात्र त्यांना काही एक मोबदला न देता त्यांना विश्वासात न घेता जोर जबरदस्तीने उत्खनन केलं जात आहे असे जागा मालकाचे म्हणणं आहे। आता तसं ते कब्जा करायला लागले आता तसं मला ते जाग्यावर येणं माती उत्खनन करत माती खणा लागले ते म्हणजे दुसऱ्या लावून रात्रीचे तर ते पाईपलाईन त्या तोडून टाकले ते पाणीच्या लोकांच्या त्या गावातल्या लोकांची हालत झाली पाणी प्यायला मिळत नाही तिला त्या पाईप आहे तर त्या आखा ते फोडून टाकला असं दुरुस्ती करून फटाफट आम्हाला दिलेला पाहिजे असं पूर्वीपासून हे माझी जागा म्हणजे त्याची पकडून ही जागा त्याची नाव फिरायला लावली एक माती खनन करते तुम्हाला फसवणूक मला आजपर्यंत तुम्हाला काय नाही भेटलं ना? आजपर्यंत आम्हाला काहीच नाही ते भेटलं असं। मात्र एकीकडे हे उत्खनन सुरू असताना गावातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन देखील तुटली आहे। सध्या कडक उन्हाचे दिवस असून येथील पाईपलाईन तुटल्याने या गावात पाण्याची टंचाई भासत आहे। तर यामुळे गावातील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी इकडे तिकडे भटकंती करीत आहे। त्यामुळे त्यांना लवकरात लवकर पाण्याची सोय करून द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। तसेच येथे सुरू असलेल्या उत्खननाची चौकशी तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी यांनी करावी अशी मागणी जागा मालक व येथील ग्रामस्थांनी केली आहे। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।